नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, एक नवीन भरती त्याबद्दलची आज माहिती आपण संपूर्ण घेणार आहोत। गट क व गट ड क्लास 3 व क्लास 4 या पदांसाठी होणाऱ्या भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतेक पदे ही 8वी व 10वी पासवर भरली जात आहेत। त्यामुळे नक्कीच एक चांगली संधी आहे त्या कॅन्डिडेटसाठी ज्यांना जे कॅन्डिडेट 8वी व 10वी पासवर जॉब पाहत असतात त्याचबरोबर सर्वजण यासाठी अप्लाय करू शकतात। सरळ सेवा भरती आहे मित्रांनो, एक चांगली संधी आहे या भरतीमार्फत तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची। याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉबच्या सर्व नोटिफिकेशन्स तसेच जॉबच्या सर्व माहिती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे ही जी भरती होत आहे त्यामध्ये टेंटेटिव्हली सांगतो लिपिक, त्याचबरोबर शिपाई, पहारेकरी, वाहन चालक सह विविध पदे ही भरली जाणार आहेत। कोणती जाहिरात आहे बघा मित्रांनो, जाहिरात सरळ सेवा भरती 2019 9/3/2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। बघा, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या आस्थापनेने सरळ सेवा पद्धतीने खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदांसाठी अर्हताधारक उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहेत। जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून सुट्टीचे दिवस वगळून अर्ज बाजार समितीचे मुख्य कार्यालयातून घेऊन जाण्याचे करावे। त्याचबरोबर मित्रांनो, सदर अर्ज व पद अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांसह व त्यासोबत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या नावाने ₹200चा डीडी अर्जासोबत जोडण्यात यावा। अर्ज परिपूर्ण नसल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही। ऑफलाईन अर्ज करायचा मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा नाही। तुम्हाला तिथून अर्ज घ्यायचा आहे, तो अर्ज भरायचा आणि तिथे जमा करायचा आहे। आवश्यक कागदपत्र अर्ज दिनांक 25/3/2019 पर्यंत स्वीकारण्यात येतील। त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, परंतु अर्ज स्वीकारण्याचा अंतिम वेळेवर स्थानिक परिस्थितीचा बदल करण्याचा अधिकार निवड समितीच राहणार आहे। त्यामुळे बदल करण्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो, करावे लागणार आहे तुम्हाला। वरील नुकतीच प्राप्त अर्जाची छाननी करून लेखा परीक्षेसाठी अंतिम यादी तयार करण्यात येईल। याबाबत उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पत्र देण्यात येणार आहे। सदर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर पात्र उमेदवारांना तोंडी मुलाखतीस बोलवण्यात येईल। याबाबत मुलाखतीस पात्र उमेदवारांना तोंडी मुलाखतीची तारीख व वेळ नंतर कळवण्यात येणार आहे। अर्ज विक्री ठिकाण दिलेले आहे बघा, तिने कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक, आनंद ऋषीजी मार्ग, मार्केट या दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक या ठिकाणी 14/3/2019 पासून सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्हाला हे अर्ज मिळणार आहेत। अर्ज स्वीकारण्याची वेळ बघा, सकाळी 10 ते दुपारी 5 25/3/2019 पर्यंत आणि तोंडी मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांची यादी नोटीस बरोबर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। नक्कीच मित्रांनो, सिंपल भरती आहे बघा, साध्या प्रकारे सरळ सेवा भरती जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। त्यानंतर बघा कोणकोणती पदे आहेत। कॉम्प्युटर ऑपरेटरचं एक पद आहे मित्रांनो। वेतन श्रेणी जर तुम्ही बघितली तर सर्व पदांसाठी चांगली वेतन श्रेणी मित्रांनो त्यांनी इथं दिलेली आहे। सरकारी वेतन श्रेणीनुसार त्यांनी या पदांसाठी वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे। कॉम्प्युटर प्रोग्रामरचं एक पद आहे जे खुल्या गटासाठी आहे मित्रांनो। त्यानंतर बघा समांतर आरक्षण नाही, यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, कॉम्प्युटर प्रोग्रामरसाठी BCS किंवा MCS उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मित्रांनो। त्यानंतर बघा कनिष्ठ लिपिकची 5 पदे आहेत, त्यासाठी सुद्धा वेतन श्रेणी चांगली आहे। त्यामध्ये बघा अज साठी 2 राखीव आहेत, विजा अ साठी 1 आहे, भज ब साठी 1 आहे आणि विमा प्र साठी 1 आहे। त्याबरोबर अशी एकूण मित्रांनो 5 पदे आहेत। ही 5ही पदे मित्रांनो राखीव आहेत। या खुल्या गटासाठी एकही पद त्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही। तुम्ही शैक्षणिक अर्हता बघितला, यासाठी काय पाहिजे तर कोणत्याही शाखेचा पदवीधर असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता व MSCIT कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षण वाईज तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळून जाईल। या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता समांतर आरक्षण वाईज कोणकोणते पदे कोणकोणत्या आरक्षणाच्या अंडर येत आहेत ते। त्यानंतर बघा मित्रांनो, टेलिफोन ऑपरेटरचं सुद्धा एकच पद आहे, ज्याची वेतन श्रेणी सुद्धा चांगली आहे, जे खुल्या गटासाठी ओपन आहे। टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी यासाठी तुम्हाला काय पाहिजे बघा, शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर व टेलिफोन ऑपरेटर कोर्स तुम्हाला उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। महत्त्वाचं पद आहे बघा शिपाई हे पद। त्यानंतर मित्रांनो शिपाई पदाची जागा त्या प्रकारे चांगल्या आहेत मित्रांनो। त्या प्रमाणात याची वेतन श्रेणी बघा 4,440 ते 7,440 अधिक ग्रेड वेतन जे आहे ₹1,300 तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये बघा मित्रांनो टोटल 8 पदे आहेत, ज्यामध्ये खुल्या गटासाठी 4 पदे आहेत, अजसाठी जे 2 पदे आहेत ती राखीव आहेत, भजकसाठी 1 पद राखीव आहे व इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद राखीव आहे। अशी टोटल 8 पदांसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे या प्रसिद्ध झाली आहे। त्यामध्ये सुद्धा बघा माजी सैनिकासाठी 1, भूकंप मूकबधीर असतील अपंग झाले त्यांच्यासाठी 1, महिलांसाठी 2 आणि सर्वसाधारण 4 अशी टोटल 8 पदे मित्रांनो या ठिकाणी राखीव त्यांनी दिलेली आहेत। नक्कीच या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, कारण याचे क्वालिफिकेशन बघा तुम्ही मित्रांनो, शैक्षणिक पात्रता 8वी पास किंवा 10वी उत्तीर्ण एवढेच त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर बघा पहारेकरी हे एक मोठं पद आहे मित्रांनो। या पदासाठी सुद्धा भरपूर जागा आहे, त्यांनी या ठिकाणी ज्या प्रसिद्ध केलेल्या 16 जागा आहेत। यासाठी सुद्धा वेतन श्रेणी आहे ती शिपाई वेतन श्रेणीप्रमाणेच असणार आहे, ज्यामध्ये बघा टोटल मित्रांनो 16 जागांपैकी 7 जागा या खुल्या गटासाठी आहेत। त्याचबरोबर अजसाठी 1, अजसाठी 2, विजा अ साठी 1, भज ब साठी 1, भज क साठी 1,
त्यानंतर बघा विमा प्रसाठी 1, तिसरे इतर मागासवर्गीयांसाठी 2, सामाजिक व शैक्षणिक अर्हता यामध्ये कोणतेही पद त्यांनी राखीव ठेवलेले नाही. असे टोटल मित्रांनो 16 जागांसाठी ही भरतीची जाहिरात पहारेकरी या पदासाठी जे आहे ते आलेले आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा, या पदासाठी सुद्धा मित्रांनो फक्त 8वी पास असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता किंवा 10वी उत्तीर्ण. यामागचा अर्थ समजत नाही मित्रांनो, 8वी पास किंवा 10वी उत्तीर्ण असं क्वालिफिकेशन काय ठेवलेलं आहे मित्रांनो. कारण तरी मित्रांनो तुम्ही जर 8वी पास किंवा 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. समांतर आरक्षण तुम्ही या ठिकाणी सुद्धा चेक करू शकता. माजी सैनिक प्रकल्पसाठी एकूण 2 पदे आहेत, भूकंपग्रस्तांची 1 पद आहे, महिलांसाठी 5, सर्वसाधारण 8 असे एकूण टोटल 16 मित्रांनो जागांसाठी भरती होत आहे. यासाठी बघा समांतर आरक्षण नाही आहे. शैक्षणिक पात्रता 8वी पास किंवा 10वी उत्तीर्ण व कृषी खात्यातील माळी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हे मित्रांनो माळी या पदासाठी. त्यानंतर बघा वाहन चालक या पदासाठी मित्रांनो वेतन श्रेणी 5,200 ते 2,200, ग्रेड वेतन 19 रुपये. हे सुद्धा चांगला आहे मित्रांनो. एकच पद आहे वाहन चालक या पदासाठी जे खुल्या गटासाठी सर्वांसाठी खुला आहे. त्यानंतर बघा यासाठी समांतर आरक्षण नाही आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण व वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा शेवटचं पद जे आहे ते माळी पद. यासाठी 2 पदे आहेत टोटल मित्रांनो, ज्यामध्ये वेतन श्रेणी बघा शिपाई, पहारेकरी, चालक आणि माळी या पदासाठी सारखीच वेतन श्रेणी आहे. सरकारी वेतन श्रेणी क्लास 4 पदांसाठी असते त्या प्रकारची. यामध्ये बघा अजासाठी 1, त्यानंतर बघा खुल्या गटासाठी 1 अशी एकूण 2 पदे आहेत. यामध्ये बघा समांतर आरक्षण नाही आहे. शैक्षणिक पात्रता 8वी पास किंवा 10वी उत्तीर्ण व कृषी खात्यातील माळी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी मित्रांनो. नक्कीच मित्रांनो याबद्दल काय माहिती आहे मित्रांनो ती संपूर्ण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे बघा. पणन संचालक यांच्याकडील दिनांक जो GR आहे त्यानुसार बघा परिपत्रकानुसार उमेदवारांची त्यांची शैक्षणिक अर्हता धारण केल्याप्रमाणे शैक्षणिक परिगणित गुण खालीलप्रमाणे देण्यात येतील. तुम्हाला पहिला ते शॉर्टलिस्ट करणार आहे. सदरची गुण तालिका सर्व पदांकरता लागू राहणार आहे. यामध्ये बघा SCC उत्तीर्ण असाल त्या तर टोटल 10 गुण आहेत. 10 गुण कसे विभागले आहेत बघा त्यांनी. 59% पेक्षा जर कमी असतील तर 4 गुण तुम्हाला मिळणार आहेत. 60 ते 59.50 मध्ये 6 गुण, 70 ते 79 मध्ये 8 गुण, त्यापेक्षा जास्त असतील तुम्हाला 80 पेक्षा तर तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे 10 गुण मिळणार आहेत. त्यामध्ये SSC त्यानंतर HSC व पदवीचं या ठिकाणी सर्वांचा त्यांनी विचार या ठिकाणी केलेला आहे. त्यानुसार तुमची शॉर्टलिस्ट पहिला तयार केली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला या पदासाठी लेखी परीक्षेत बोलवण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा क्लास 3ची जी पदं आहेत ही क्लास 4 साठी. क्लास 3ची पदांसाठी बघा पदव्युत्तर पदविका किंवा त्यापुढील उच्च शिक्षण आहे. एकापेक्षा जास्त पदविका असेल तर ज्या पदवीत जास्त गुण आहेत फक्त त्याच पदवीचा विचार करण्यात येईल. त्यानंतर बघा संगणक ज्ञान 10 गुण. यासाठी MSCIT किंवा CCC किंवा CCO यासारखं कोणते तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ठिकाणी ते गुण मिळवू शकता. 10 गुण आहेत. त्याचबरोबर जर तुमच्याकडे दुसरे पद असेल तर त्यासाठी फक्त 4 गुण या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. संगणक पदविका डिप्लोमा असेल तर 6 गुण, पदवी असेल तर 8 गुण, पदव्युत्तर पदवी असेल तर 10 गुण आणि लेखी परीक्षा ही 50 गुणांची तुमच्या या ठिकाणी होणार आहे. उमेदवारांना कुठल्याही राजकीय प्रकारचा दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीच व नियुक्तीच अपात्र ठेवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा शिपाई, पहारेकरी व माळी या पदांना तोडणी परीक्षा घेण्यात येईल. याबाबत त्यांना मुलाखती बाबतीचे पत्र नंतर देण्यात येणार आहे. नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकारी हा सभापती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी राखून ठेवलेला आहे. त्याचबरोबर जाहिरात नमूद प्रश्नांचे रोस्टर तपासणी करता जे आयुक्त आहेत नाशिक यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आलेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही भरती तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा 8वी व 10वी पासवर जास्त पदांसाठी होत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला 8वी व 10वी पासला 10वी पासमध्ये जास्त गुण असतील तर तुम्ही या पदांसाठी नक्की अप्लाय करून चांगली संधी मित्रांनो मिळवू शकता सरकारी नोकरी मिळवण्याची. याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा. त्याचबरोबर सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या YouTube चॅनल महाजॉबला. नक्की त्यासाठी मित्रांनो अप्लाय करा कारण फॉर्म फी सुद्धा 200 रुपयेच आहे. धन्यवाद.